नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या YouTube चॅनल आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे याबाबत एक शासन निर्णय महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्यातर्फे 18 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता ही वाढ नेमकी केव्हापासून लागू होणार आहे, कोणत्या पगारात जमा होणार आहे याबाबतची माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा 18 ऑगस्ट 2026 रोजीचा GR आहे। या शासन निर्णयात आपल्याला राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय आपण बघूया। तर शासन निर्णय काय आहे? राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर 58% वरून 60% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्यांच्या माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। ही जी वेतन वाढ आहे म्हणजेच महागाई भत्त्यातली जी वाढ आहे ती केव्हापासून आपल्याला मिळणार आहे तर 1 जानेवारी 2026 पासून आपल्याला 1 जानेवारी 2026 पासून 58% वरून 60% हा DA करण्यात आलेला आहे। DA चे जे 2% जे एरियस आहे 7 महिन्याचा तो आता ऑगस्टचा जो पगार निघणार आहे ऑगस्टच्या पगारात गेल्या 7 महिन्याचा म्हणजेच जानेवारी 2026 पासून ते जुलै 2026 या कालावधीतला जो DA एरियस आहे ऑगस्ट महिन्याच्या पगारात मिळणार आहे। हा DA 2% वाढला आहे आणि DA चं जे एरियस होईल ते आपल्या बेसिक नुसार 2% काढून आपल्याला तो DA एरियस हा मिळत असतो। जे आपलं बेसिक असेल बेसिकच्या 2% जर आपण काढलं तर आपल्याला महिन्याचं एक अमाऊंट मिळेल आणि त्यानंतर मल्टिप्लाय बाय 7 केलं म्हणजे 7 महिन्याचा एरियस तर एवढी रक्कम आपल्याला आता ऑगस्टच्या वेतनात मिळणार आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली। व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या शाळा माहिती अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।